सांगलीवाडी विकासाच्या दिशेने पहिले पाऊल, नगरसेवकाच्या विकास निधीतून सांगलीवाडीतील पहिल्या कामाचा शुभारंभ। सांगलीवाडीत विकासाच्या दिशेने पहिले पाऊल, नगरसेवकांच्या विकास निधीतून सांगलीवाडीतील पहिल्या ड्रेनेज कामाचा शुभारंभ माननीय आमदार जयंत पाटील साहेब, माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख उपस्थिती संजय बजाज, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली माननीय राजेश नाईक, शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी सांगली माननीय मंगेशजी चव्हाण, विरोधी पक्ष नेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माननीय दिलीपभाऊ पाटील, माजी नगरसेवक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका राहुलजी पवार, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली माननीय चेतनजी कदम, समाजसेवक सांगलवाडी। या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री अभिजित बाळासाहेब कोळी, नगरसेवक तथा गटनेता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सौ दीपाली दिलीप पाटील, नगरसेविका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सौ अश्विनी चेतन कदम, नगरसेविका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हे होते। यावेळी सांगलीवाडीतील चव्हाण प्लॉट येथे ड्रेनेज विकास कामाचा शानदार असा उद्घाटन सोहळा झाला। यावेळी गावातील विविध मान्यवर उपस्थित होते। कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते, साहेबांच्या हस्ते, तसेच राजेश नाईक साहेब, संजय बजाज साहेब यांच्या उपस्थित होत आहे। साहेब, हे आजचं काम छोटं आहे, फक्त 25 लाखाचं उद्घाटनाचं काम आहे, पण आमच्या तिन्ही नगरसेवकांची इच्छा होती की पहिल्या कामाची सुरुवात ही जयंत पाटील साहेबांच्या हस्ते, विशालदादांच्या हस्ते व्हावी। आणि तुम्हाला 4 दिवसामागं मी कॉन्टॅक्ट केला आणि तुम्ही नकार दिला नाही, लगेच आला, त्याबद्दल कॉलनीच्या वतीने आणि आम्हा तिन्ही नगरसेवकांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। सांगलीवाडीतील लोकांनी भरघोस मताने आम्हाला निवडून दिलं, तसंच या कॉलनीने आम्हाला 100% मतदान केलेलं रेकॉर्ड आहे या कॉलनीचं, आणि त्यांचा कुठलाही शब्द आम्ही पडून देणार नाही। साहेब, फक्त एकच विनंती आहे की या भागात जवळपास 3-3.5 हजार लोक राहतात, आणि आपण गेल्या 6-7 वर्षापूर्वी कापडणी साहेब होते त्यावेळेला इथं व्हिजिट केली होती, आणि पंपिंग स्टेशनचा विषय होता, ते काम पण मार्गी लागलं, पण सत्ता बदलल्यानंतर परत ते रखडलेलं आहे। आणि आम्ही सांगलीवाडीतल्या नागरिकांना शब्द दिलाय, या येणाऱ्या 5 वर्षात हे काम आम्ही पूर्ण करेन, आणि यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय, आणि तुम्ही या कामात लक्ष घालून आमची विनंतीला मान देऊन हे काम पूर्ण करा, म्हणजे सांगलीवाडीतलं जवळपास 70% कामच संपून जाते। आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथून पुढे पण लोकांना जो शब्द दिलाय त्या पद्धतीने काम करत राहील। आज या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल काम आहे। त्यानंतर लगेच रस्त्याचं पण काम विशालदादांच्या फंडातून झालेलं आहे, दोन्ही काम आता होणार आहेत। प्रस्तावित गार्डनचं पण काम आहे, इथं धरलेलं आहे। जवळपास या कॉलनीचे या वर्षभरात 100% काम पूर्ण होईल, म्हणजे काही काम शिल्लक राहणार नाही, आणि असं आम्ही एक टप्पा करत प्रत्येक प्रस्तावित काम पूर्ण करत चाललेलो आहे।
आज सांगलवाडीमध्ये ड्रेनेजच्या कामाचं सुरुवात नामदार जयंत पाटील साहेबांच्या हस्ते झाले. विशाखदादा पाटील हे काम करत असताना सांगलवाडीचे तिन्ही नगरसेवक मला अभिमान आहे जिल्हाध्यक्ष या नात्याने खूप चांगल्या पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने काम चालू केलं. पहिला ड्रेनेज करून त्याच्यावर रस्ता करून परत बाग करण्याची नियोजन त्या तिघांनी ह्या कॉलनीसाठी केलेलं आहे. आणि ही कॉलनी सुशोभित तर होईल, चांगल्या पद्धतीनं येण्या जाण्याचा रस्तासुद्धा होईल, परंतु एक आदर्श कॉलनी म्हणून ही गणली जाईल यापुढील काळात या तीन नगरसेवकांच्या मध्ये. आणि हे करत असताना दोन आमच्या काँग्रेसच्या भगिनी चांगलं काम तर करतात, फक्त महापालिकेत नुसतं वाढीत काम नाही तर महापालिकेचे सुद्धा प्रश्न विचारण्याचे काम करतात. तसंच अभिजित एकनिष्ठ राहून चांगल्या पद्धतीने काम चांगल्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन आमच्याबरोबर एकत्र राहून विरोधी पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी तो काम करतो आहे. या तिघांचं मी कौतुक करतो, त्याचबरोबर पुढील कामात त्यांना शुभेच्छा देतो. आज चव्हाण कॉलनी येथील ड्रेनेज कामाचा शुभारंभ माननीय आमचे नेते जयंत पाटील साहेब, तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेशजी नाईक साहेब, तसेच चव्हाण कॉलनीतील सर्व लोकांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. आम्ही सांगलीवाडीतील 3 नगरसेवक निवडून आल्यानंतर या कामाचा शुभारंभ करू असं आश्वासन दिलं होतं आणि सांगलीवाडीतील पहिल्या कामाचं आज उद्घाटन झालेलं आहे. आणि प्रस्तावित ड्रेनेज झाल्या लगेच रस्त्याचं काम पण सुरू होणार आहे आणि सांगलीवाडीतील दिलेल्या लोकांना शब्दाप्रमाणे आम्ही एक काम सांगलीवाडीतलं पूर्ण